टीमने प्रथमतः टॉस इथं जिंकलं आणि बॅटिंगचा निर्णय स्वीकारला आणि क्षेत्ररक्षण दिलंय ते दहिसर या संघाला 4 ओव्हरची मॅच चला ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपण देऊया ज्याने भरपूर चांगल्या धाबा त्याच्या बॅट मधून आपण पाहतो या ठिकाणी खारघर फणसवाडी या संघाचा खेळाडू मॅन ऑफ द मॅच अरुण ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला या अरुण आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन तुम्हाला या ठिकाणी सन्मानित केले जाईल. भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जवळपास खारघर फणसवाडी टीमने 1 साइडेड जो सामना जिंकला. पहिल्या षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नितीशला आपण पाहतोय सलामीची जोडी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जगदीश आणि विजयला पाहतोय लोवर फुलटॉस बॉल इथे आपण पाहतो ऑन साइडला फटका ड्राईव्ह केलाय परंतु 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू होते त्यांना बीट करून बॉल सरळ लॉंग कॉलला भरपूर चांगला फील्ड पाहायला मिळतो आणि या ठिकाणी धाबा मिळत आहेत 2 स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक इन वरती जगदीशला आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी डॉट बॉल इथून पाहायला मिळालाय गोलंदाज आणि नितीशच्या माध्यमातून स्ट्राइक एंड वरती जगदीश ज्याने पहिला चेंडू फेस केला त्याच्या बॅट मधून 2 धावा आला आणि त्यानंतर तो चेंडू डॉट आला परंतु बॅटची टोईंग एज यष्टांच्या पाठीमागे 3 खेळाडू आणि मैदानाच्या आतमध्ये घडले काय 3 तिगाडा और काम बिगाडा. या मॅच मध्ये आपण पाहतोय सहज रीतीनं झेल टी पाहिजे होती परंतु येणाऱ्या काळामध्ये जगदीशची झेल ही तुम्हाला कुठपर्यंत महागडी ठरेल हे सांगता येणं कठीण आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय झेलला स्वीकारला असता तर कदाचित फलंदाज देखील बाद झाला असता न्यू बॅट्समन देखील आला असता थोडासा दबाव देखील राहिला असता टीम खारघर चापेवाडी या संघावरती परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाने केलेली चूक ही मागात पडू शकते आणि या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर लेग बायच्या स्वरूपात पंच या ठिकाणी दर्शवतात. एक धाव आली कदाचित पाडवरती चेंडू जाऊन धरला आणि आमच्या इकडे स्कोरर माइंड टॅलेंटेड अगदी आपण पाहिलं तर विकेट इथे त्याने घोषित केलं होतं. खरं तर त्यांना वाटलं होतं की सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता असं वाटलं होतं की बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू व्यवस्थित आला होता परंतु शॉट फाईन लागला खेळाडू सज्ज होता टीमला जाईल. हा चेंडू आपण पाहतोय बंडात वेगाने चेंडू टाकले जातात गोलंदाज नितीशच्या माध्यमातून भरपूर चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला नितीशच्या माध्यमातून पाहायला मिळते. जणू काही हा चेंडू आपण पाहतो शफल लावून खेळण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतो थोडस वळण घेणारा हा चेंडू होता डॉट बॉल आलाय. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्डला जाऊन कट करण्याचा प्रयत्न पंचांचा सिग्नल आमच्या पर्यंत पोहोचला. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती दर्शक रफल गावाती प्रथमतः बॅटिंग करत असताना खारघर चापेवाडी संघ जाऊन पोहोचलाय. बिनबाद 5 धावा ठोकोडीचे. बॉलिंग ट्रॅक वरती सुनील आलेत. पहिला षटक नितीशचं राहिला. अगदी पहिल्या पिबनच्या षटकामध्ये खारघर चापेवाडी टीमला जितक्या धावा होत्या तितक्या धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या नाही आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर फक्त होक्या 5 धावा फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये सुनीलला आपण पाहतोय. हे षटक देखील भरपूर महत्वाचं आहे. जितक्या धावा तुम्ही रोकल तितक्या मात्र तुम्हाला उत्तरामध्ये चेस करण्यासाठी चांगल्या ठरू शकतात परंतु या ठिकाणी आपण पाहतो सरळ चेंडू शरीरावरती जाऊन अधळलाय आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागत असताना खारघर चापेवाडी टीमला फलंदाज जगदीश बॅक टू द पवेलियन.
करून दिलाय टीम दहीसर या संघाला. दुसरं षटक सुनीलचं राहिलं बरोबर चांगला. समोर फलंदाज आपण पाहतोय अक्षय कॅन्डिडेट नंबर 3 वरती आलेत आणि बस आपण पाहतोय डीप फाईनला बॉल दन करत अक्षयच्या बॅट मधून पहिला दमदार चौकार. गणपती अक्षय आला आणि अक्षयनं आल्यालाच मात्र त्याच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळाला. या 4च्या मदतीने संघाचे दर्शक आपण पाहतोय 9 धावा परतू. यावेळेस आपण पाहतोय मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग परतू. या ठिकाणी पहा तुम्ही कॉलिंग नाही आहे आणि कदाचित मनोज गुलांना सुरुवातीला सांगितलं होतं मित्रांनो क्रिकेट खेळत असताना तुम्हाला या ठिकाणी कॉलिंग हवी आहे आणि सध्याच्या स्थितीला कॉलिंग नाही आहे आणि बॉल सरळ एक डब्बा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील डाबा 4. षटकार आणि षटकार ठिकाणी आमच्या प्रतासपोट लाईव्ह शो ओनर त्या ठिकाणी उपस्थित आहेत बाला बसमाणी आणि आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. आपण पाहतो षटकार ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज अक्षयच्या बॅट मधून हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये. व्हॉट टायमिंग आपण पाहतो बॅक टू बॅक लगातारचा दुसरा लांबलाचा षटकार. छोटा पाकिट बडा धमाका या मैदानावरती पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहतोय विजेच्या बॅट मधून खरं तर उत्तुंग 2 षटकार पाहिलेत या चेंडूवरती. षटकाराला तर आजच्या दुसऱ्या नाईट मध्ये षटकारात तो कंप्लीट करू शकतो. जबरदस्त आपण पुन्हा एकदा पाहतो शॉट ऑफ लेन चेंडू पडल्यानंतर बन्नाट वेगाचा होता गोलंदाज सुनीलला आपण पाहतो. शेवटचा चेंडू शिल्लक आणि या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. 21 धावा धाव फलकावरती ऑन बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतं. जणू काय एक फलंदाज बाद झाला परंतु आता सध्या तरी विजय वॉटर बॅटिंग करतोय. शॉट ऑफ लेनचा पुन्हा एकदा चेंडू पॉवरफुल फटका आणि बॉल चाललाय सरळ स्टँड डिलिव्हरी स्टँड डन स्पॅच बॉल सरळ सीमा पार. आणखी विजेच्या बॅट मधून या ओव्हर मध्ये 3रा षटकार. आणि 12 चेंडूंमध्ये 27 धावा एकंदरीत 13.50 सरासरीने दर्शक फलकावरती मेंटेन करत असताना प्रथमतः बॅटिंग करत असताना पाहतो चापेवाडी खारघर चापेवाडी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. भरपूर चांगली फलंदाजी. शॉट ऑफ लेन आपण पाहतो पुन्हा एकदा मिस्टर अमिक श्लोक झाला करतो. आता चेंडू खाली या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक आले होता. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी सागर होता आणि सागर कडनं कदाचित ही चूक झाली आणि या चुकीचं रूपांतर आपण पाहिलं गेलं तर या 2 धावा सॉरी एकच धाव आली आणि एका धाब्याच्या मधून संघाची धावसंख्या 28 ही धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहतो सफल करण्याचा प्रयत्न अलंग कार्पेटना स्क्वेअर लेग रिझनमध्ये खेळाडू आहेत पण तो त्या ठिकाणी तर आज दहीसर संघाचे सर्व खेळाडू चुक्या करतात मैदानाच्या आतमध्ये आणि इथून आपण पाहिलं गेलं तर 2 धाबा सहजरीतीने आखवडला जातो. 2-2च्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो 30 धाबा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती सागर आलेत.
राईट मोठ विकेट ना गोलंदाजी केली जाते, परंतु या बस आपण पाहतो शॉर्ट ऑन पुल पॉवरफुल फटका, बॉल सरळ पाठवला डीप फाईन लेगला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे फटका सक्सेसफुल ठरलाय षटकाराला. तीन चेंडूवरती 3 विकेट संपादित केले गोलंदाज सागरना. तर मात्र या ठिकाणी राजनजी पाटील यांच्याकडनं तुम्हाला 10,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज विजयच्या खेळीचा पारीचा अंत झाला. ज्याने 10 चेंडू फेस केले, 30 धावा त्याच्या बॅटमधून एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. या विजयीसाठी भरपूर चांगली बॅटिंग त्याने राहिली आहे. खरं तर महत्वाच्या सामन्यामध्ये भरपूर चांगली बॅटिंग, प्रत्येक मॅच ही डू अँड डाय रेटची आपल्याला पाहायला मिळते. आज आपण या ठिकाणी पाहतोय सन्माननीय आदरणीय राजनजी पाटील यांच्याकडनं विकेट साठी तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाज सागरला पण पाहतोय. पहिल्याच इथून चौथ्या चेंडूवरती 1 विकेट आली आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही आहे. 2 चेंडूवरती जर इथून 2 विकेट आले तर तुम्हाला रोख रक्कम 10,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. जो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झाला दाखल आपण पाहतोय भरत वाघला बाद. खारघर चापेवाडी टीम सध्या फुल इन फॉर्म मध्ये पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती सागर आले. हा चेंडू पडल्यानंतर डीप मध्ये राहिल्याने कुठल्या प्रकारचे या ठिकाणी चेंडू उचलून न घेता डीप मधून सरळ एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर त्याच्या चेंडू मध्ये आतामध्ये चेंडू जाऊन घिसावला आणि इथून डॉट बॉलची सांगता करत असताना पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू शिल्लक षटक क्रमांक 3 शॉर्ट ऑफ लेन. अगदी आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता, परंतु दुसरा चेंडू देखील या ठिकाणी निर्धाव आला. सलग 2 चेंडू या ठिकाणी डॉट पाहायला मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, कभी तेरी तो कभी मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं होतं. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर इथून 2 चेंडू लगातारचे डॉट आले आणि धावसंख्या फक्त त्याच ठिकाणी स्थिरावली आहे. 33 ही धावसंख्या 36 ही धावसंख्या पाहायला मिळते. चेक तत्पूर्वी चिखलोली ठाकूरपाडा संघाचा संघनायक आणि कारगर पणसवाडी संघाचा संघनायक या आपण नाणेफेकीसाठी, कारण दुसऱ्या फेरीतील जो सर्वाधिक धावसंख्या नोंदवेल त्याला मात्र बाय होती. त्यामुळे चालू सामन्यामध्ये निश्चितच विचार केला तर आतापर्यंत 36 धावा लावलेल्या आहेत. त्यामुळे पुढील मॅच चिखलोली ठाकूरपाडा बनाम खारगर पणसवाडी या 2 संघामध्ये होईल. डबल्स आपण पाहतोय. अगदी चेंडू पडल्यानंतर डॉट बॉल आल्यानंतर आपण पाहतो सन्मान्य आदरणीय त्या ठिकाणी आग पेटवली होती, विजवायची आहे. निर्धाव जर षटक आला तर पारितोषिक दिलं जाईल. राजन पाटील कडनं हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अगदी एक धाव ऐकवडली जाते. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न आणि या ठिकाणी एकच धाव कदाचित संबोधली जाईल. मिडन ओव्हर साठी तुम्हाला राजन पाटील कडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू डॉट आला होता, दुसऱ्या चेंडूवरती मी म्हणत सिंगल धाव ऐकवडली गेली आणि त्याचबरोबर पाहतोय 3 विकेट साठी देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक असणाऱ्या एकच धावा आणि विकेट हॅट्रिक जर तुम्ही घेत असाल गोलंदाज अक्षर तर तुम्हाला राजन पाटील कडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती 3 विकेट संपादित कराव्या लागतील. त्यासाठी तुम्हाला अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती येत. राजन पाटील कडनं तुम्हाला तब्बल 3 विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी ऑफ दी ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला आणि इथून व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात फलकावरती धाव ऍड केली जाईल. टोटली धावा आपण पाहतो 38 लॉस ऑफ 2 विकेट 38 धावा धाव फलकावरती. समोर फलंदाज भारतला आपण पाहतोय. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. वारंवार या ठिकाणी
हे म्हणून चुका केल्या जातात अक्षयच्या माध्यमातून. कारगर पणसवाडी संघाचा संघनायक आपण लगेच यायचं नाणेफेकीसाठी. अजून 4 बॉल, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिला पूर्वार्धामधला धावसंख्या 39, लॉस ऑफ 2 विकेट. 39 धावा आफ्रिकावरती. समोर फलंदाज भरत आलं. हा चेंडू पुन्हा एकदम पाहतो अनसाईडला खेचलाय, परंतु डीप मिड विकेटला सागर खेळाडू सज्ज आहेत आणि फक्त तिकडं एकच धाव आली. एका धाबीच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 40 ही पाहायला मिळते. स्कोर ऑन द बोर्ड या मैदानावरती मेवाड्यांना 60 ते 65 धावा देखील चेस केल्या, परंतु सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय 40 धावा आफ्रिकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटचा अंतिम षटक. हा चेंडू आपण पाहतो स्टंट डन डिलिव्हरी, स्टंट डन पॅच, परंतु स्ट्रॉंग गॉपला खेळाडू होता आणि टीपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. आपण या ठिकाणी पाहिलं तर आज मात्र दहिसर टीमच्या भरपूर समर्थक दहिसर या संघाचे भरपूर समर्थक पाहायला मिळतात. फुल टच बॉल आणि त्यावरती फुल टोल वसूल करत असताना, परंतु या ठिकाणी आपण घडलंय काय, हाईट फॅक्टरचा 9 चेंडू घोषित केला. कदाचित पंचाने लाईन पाहिली कमरीपेक्षा जास्त उंचीचा चेंडू आणि तिथे पुन्हा एकदा आपण पाहतो दंडित केलंय गोलंदाजाला. पंच या चेंडूवरती दाबा किती खर तर 3 धावा 1+2 अशा 3 धावा मिळतील. आणि या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय अक्षयनं इथे रिव्ह्यू घेतला. त्यांना इथून खर तर डाऊट आहे की कमरेपेक्षा वरती चेंडू आहे, परंतु सध्या तर आपण पाहतोय दहिसर संघ आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता आणि इथून 9 चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेचे सर्वस्व सन्माननीय तुकारामजी वाघ आणि लगेचच या ठिकाणी रिझल्ट पाहायला मिळाला. अगदी आपण पाहतोय 9 चेंडू घोषित केला, परंतु फ्रीट हा कायम असणारा. फुलटॉस बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा लांगणला खेळाडू सज्ज आहे. चेंडूला उचलफेक करीपर्यंत एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न आणि या ठिकाणी घडलंय काय, धावचीच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद होईल. लागणारा 3रा धक्का टीम आपण पाहतोय खारघर चापेवाडी संघाला. 4था धक्का फलंदाज बाद. फोर विकेट 44 धावा आफ्रिकावरती. असं भरपूर धावा या ठिकाणी थांबवल्या गेल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतो रिबासाठी लगी तो आबाद नाही तो बरबाद, परंतु फटका सक्सेसफुल ठरलाय आणि चेंडू सरळ चाललाय. कव्हर पॉइंटच्या मधनं दन दन करत सीमा पार शेवट गुड करत असताना फलंदाज आपण पाहिला स्ट्राईक इन वरती. भरत आणि भरतच्या बॅट मधून दमदार चौकार. या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 48, लॉस ऑफ 4 विकेट. आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 49 धावसंख्येची गरज असेल जिंकण्याकरिता आपण पाहतोय दहिसर या संघाला. 3ऱ्या फेरीतील सामन्याची आपण नाणेफेकी करतोय. एका बाजूने चिखलोली ठाकूरपाडा विपक्ष खारघर पणसवाडी या 2 टीम मध्ये. तर नाणेफेकी जिंकला या ठिकाणी कारगर संघ, अभिनंदन. काय डिसाइड असेल? क्षेत्ररक्षण निश्चितच ही मॅच खूप महत्वाची आहे, कारण निश्चितच 4थ्या फेरी मध्ये जाण्यासाठी निश्चितच या संघामधून जो विजेता संघ असेल त्याच्यासमोर खेळायचा आहे. काय रणनीती असेल? 40 ते 45 40 ते 45 धावात सामना 3 षटकाचा याची नोंद घ्यायची आहे.
धन्यवाद. 40-3 आताही या ठिकाणी मात्र नाणेफेकी हारलाय. पुन्हा एकदा वाट्याला आले फलंदाजी. काय रणनीती असेल? 60 ते 65 मारू. तेवढ्या मारायच लागतील कारण आता निश्चितच खेळपट्टी दमट झाली आहे, परंतु बॅटवर बॉल येत आहेत. या सामन्यामध्ये पहिला अतिशय चांगली फलंदाजी झाली, 50 धावा बनवल्यात, परंतु 60 ते 65 जरा जास्तच होत्या. तर बेस्ट ऑफ लक. चला पण या मॅच कडे पुन्हा एकदा बोलतोय. गोईंग ऑन मॅच. जशी होईल मॅचला सुरुवात तसा आपण आवाज ऐकू. याच गावातील सुमधुर आवाज, अत्यंत आमचे गुरुवर्य सन्माननीय आदरणीय तुकारामजी वाघ सरांचा आवाज. थँक्यू सो मच. धन्यवाद सोनू सर. आपलं पुन्हा एकदा खूप खूप आभार. आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आपण दोनही समालोचक या ठिकाणी दाखल झाला, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. या ठिकाणी मात्र आपण जाऊया मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र सामना आपण पाहतोय. एका बाजूने खारघर चाफेवाडी अर्थात मॅगीचा संघ आणि त्याच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झालाय दैसर हा संघ. सलामीची जोडी खेळपट्टीवर जाताना पाहतोय. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 50 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे सुरुवात चांगली करावी लागेल अर्थात दैसर संघाला, कारण एकापेक्षा एक सर्रास फटकेबाजी आपण पाहिली ती अर्थातच खारघर चापेवाडी. खरोखरच मी कौतुक करेन आज डीजे प्रोप्रायटर नाना खंडवीचं, कारण आमची कालची उणीव होती ती मात्र त्यांनी भरून काढली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. ही गाडी कुणक चालली? सागर यांच्यासाठी 3 चेंडू 3 षटकार मारले. तर राजन पाटील यांच्याकडनं 3000 रुपयांचे कॅश प्राइज. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीचे अवांतर धावेने श्री गणेश झाला. अर्थात संघ आपण पाहतोय तो दैसर हा संघ. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी बाद में हमारी, हे दाखवून द्यावं लागेल या दैसर संघाला. इथे मात्र फटका चांगला आहे. मनगटी ताकदीचा वापर. लॉंगऑफच्या डोक्याच्या वरना चेंडू फ्लाय येतोय. वन बॉल सीमारेषा पार. नितेशने मारलं तर राजन पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे ना. तत्पूर्वी आपण या ठिकाणी मात्र सत्कार समारंभाकडे वळूया. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार, ज्यांच्याकडे पूर्णतः पैसा जमा असतो, असं व्यक्तिमत्व रवी हिरवे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी अनंत वाघ यांना विनंती करतो की आपला शुभ असतो या ठिकाणी मात्र रवी हिरवे साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. आला नितीन? आला ना? नितीन आलाय. जर लगातार 3 षटकार मारले, चौकार मारले तर राजन पाटील यांच्याकडनं 2000. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढले. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतात. चेंडूला मात्र अडवलं जात आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तास पडतायत. 2 धावा पूर्ण, तिसऱ्याची कॉलिंग आहे, नकार दिला आणि इथून मात्र 2च धावा मिळतील. 2 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 8 धावा. कॅमेरामॅनला विनंती आहे, कॅमेरा या ठिकाणी फिरवायचा आहे. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आदरणीय रवी हिरवे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतो. या ठिकाणी मात्र बैठी शॉट मारायचा होता, परंतु या ठिकाणी मात्र बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. स्ट्राईकवर आपण नितेशला पाहतोय. नितेश साठी मात्र राजन पाटील
साहेबांकडनं मात्र 2000 रुपयांचं कॅश प्राइज लावलंय 3 चौकारांसाठी. संधीचं सोनं करावं लागेल. तसेच सागरसाठी मात्र 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हलक्या हाताने कट केलाय. पहिल्या सेटमध्ये चेंडू उचलला, डायरेक्ट हिट करायचं होतं, परंतु या ठिकाणी मात्र स्वतःला आवरलं. कारण सागरसाठी 5000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 3 षटकारांसाठी का 3 षटकार साठी 5000चं कॅश प्राइज आहे. म्हणजे आमच्याकडे जवळजवळ 7000 रुपयांचं पारितोषिक आमच्या हातात आहे. लो फुटाचा चेंडू या ठिकाणी मात्र परफेक्ट यॉकर करण्याचा प्रयत्न केला. पहिली धाव वेगाने. इथं मात्र थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या धावफलकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती 10 बिनगडी बाद. अठरा चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे. आणि या ठिकाणी मी सांगतोय दैसर संघासाठी एटीएम आमच्या सोबत जोडलेले आहेत राजनजी पाटील साहेब. स्वच्छ मनाने या ठिकाणी मात्र बक्षीस लावतात. 3 चौकारांसाठी 2000 रुपये लावले होते ते नितेश साठी आणि सागर साठी. तर 3 षटकारांसाठी तब्बल 5000चं कॅश प्राइज होतं. कालच्या दिवसामध्ये सुद्धा येवन जोडी अर्थातच चापेवाडीची येवन जोडी यांच्याकडनं सुद्धा 5000चं कॅश प्राइज लावलं होतं. दुसऱ्या दिवसाच्या या नाईट रजनीमध्ये सुद्धा राजन पाटील साहेब यांच्याकडनं 5000 रुपयांचं कॅश प्राइज लावलाय. गेम ऑन. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. फटका चांगला आहे. मनगटी ताकदीचा वापर आणि इथून मात्र पंच चौका आहे ना. चौकार आणि चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. निश्चितच हे चित्र जे आपल्या डोळ्यासमोर जे चित्र आहे हे काही वर्षापूर्वी फक्त आयकॉन खेळाडू होते त्यांच्याचकडे आपण पाहायचो, परंतु आज आदिवासी समाजातील खेळाडू सुद्धा कांद्याला बॅट लावून फिरतात. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण कधीतरी आपल्याला हा बॅटचा खोका दिसायचा जेव्हा आपण माथेरानच्या रेसकोर्स मैदानावर, मला तरी वाटतं मी त्या ठिकाणी पहिल्यांदा बघितले होते. आणि इथे मात्र डेंगा पटून गेलेला आहे. चेंडू अवसान गाळलाय. सागर साठी 3 चेंडू जर 3 षटकार मारले तर 10,000 रुपयांचं तब्बल कॅश प्राइज आहे आमच्याकडे, ते जमा आहे. सागर ऑन द स्ट्राईक. इथे मात्र फटका थोडासा फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावा. अजूनही 15 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. अजूनही सामना आपण पाहिला ना तर बंद लिफाफ्यामध्ये आहे. दोन्ही संघांना 50-50 चान्सेस आहेत. राजनजी पाटील साहेब या ठिकाणी मात्र एटीएम खुला करून बसलेत. इथे मात्र पहिली चोरटी धाव घेतली खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु बॅकअप चांगलं होतं आणि या बॅकअपनं मात्र कमबॅक केलं खऱ्या अर्थाने. ते तर या ठिकाणी सागरसाठी 3 षटकारांसाठी राजन पाटील यांच्याकडनं 10,000 रुपयांचं कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. 1 बॉल सीमा रेषा पार. येतोय चौकार. डीजे ठोक. पंच काय बॉल द्यायचा आहे. द्या बॉल.
जुना बॉल द्यायचा आहे. आला मॅच बॉल आला का नाही ना. घ्या पंच सामना स्टार्ट करा. तेरा चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. संघर्ष करते सागर आणि नितेश ही सलामीची जोडी. 7 चेंडू मध्ये 17 धावांचं योगदान दिलंय सागरनं आणि नितेशनं 4 चेंडू मध्ये 4 धावांचं योगदान दिलंय. सागरसाठी मात्र 10,000 रुपयांचे कॅश प्राइज आहे 3 षटकारांसाठी आणि नितेशसाठी 2,000चा कॅश प्राइज आहे. अर्थातच एटीएम आमच्या समावेश जोडलं गेलेलं आहे. राजन पाटील साहेब खंदा समर्थक आणि खंदा पाठीराखा आहे आदरणीय राजनजी पाटील साहेब. इथे मात्र पहिली धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न होता. नाराज आहे स्वतःवर मात्र सागर आणि षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती 23 आणि येणारे 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 27 धावांची गरज आहे. डीजे एक सुंदर गाणं एक होऊन जाऊ द्या. धन्यवाद. डीजे 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल. अक्षय या गोलंदाजाचा वापर केलाय कारण सामना खूप महत्वाचा आहे. या चमचमत्या ट्रॉफ्यांकडे या दोन्ही संघाच्या संघनायकाने पाहिलंय. यातून आपल्याला एक ट्रॉफी उचलायची आहे आणि त्यासाठी चाललेलं हे घमासन युद्ध. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. पहिल्या बॉलचा इथे चेंडू जमिनीला दान होतो. पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पाहता पाहता चित्त्याच्या वेगानं या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या. 2 धावेनं समीकरण बदललंय. येणारे 11 चेंडू 25 ची गरज. अर्धा लक्ष पूर्ण केलंय. धावसंख्या धावफलकावर 25 लागले आणि येणाऱ्या 11 चेंडू मध्ये अजूनही विचार केला तर 25 धावांची गरज आहे. तर या ठिकाणी ऐवा झेल साठी या ठिकाणी मात्र 200 रुपयांचं कॅश प्राइज लावण्यात आलेला आहे भालचंद्र खडके यांच्याकडनं. बरोबर तर आहेच. शॉर्ट पिच चेंडू मनगटी ताकदीचा वापर. इथे मात्र पहिला षटकार आलाय आणि या षटकाराने मात्र समीकरण बदललं आणि संघाची धावसंख्या धावफलकार आपण पाहू शकाल 31 धावा. येणारे 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. तिसऱ्या पंचांची मागणी होते. चला तर या ठिकाणी मात्र आयवा जेल साठी भालचंद्र खडके यांच्याकडनं 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. क्रिकेटचा क्लास दाखवला या फलंदाजाने. क्लासिकल फटका अक्षरशः मात्र एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला सरळ लढलं. सीमारेषा पार चौकार.
मध्ये ज्या वेळेला सामन्याला सुरुवात झाली तेव्हा असं वाटत होतं 24 चेंडू मध्ये 50 धावा बनवायच्या आहेत आणि त्या प्रकारची गोलंदाजी होईल, परंतु या ठिकाणी मात्र फलंदाजाने अतिशय चांगली फलंदाजी केली. बिनबाद 35 धावा धावफलकावर लावल्यात. इथे मात्र अजून एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. जास्त शोर शराबा स्टेजवरून नका करू. कान भैरवायाचे अतिशय चांगली तंतोतंत जुळणारी धून लावली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने गलती कर बैठी आणि तिथून मात्र चौकार मिळाला. आता समीकरण सोपं झालं. अर्थात दैसर संघासाठी येणारे 8 चेंडू 11 धावींची गरज आहे. फक्त सामना होता कुठे आला कुठे. 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज असताना मात्र अक्षरशः अतिशय चांगली फलंदाजी राहिली. दिलदार व्यक्तिमत्व आहे. बोल राजन पाटील. दिलदार मनाचं दिलदार व्यक्तिमत्व. समीकरण बदलले. येणारे 7 चेंडू 5 धावींची गरज. आता मात्र इथं मात्र फटका चांगला आहे क्षेत्ररक्षकाने पहिल्याच अटेम्प्ट मध्ये. तब्बल 41 धावांवर खेळताना आपण पाहतोय. 14 चेंडू मध्ये 41 धावा. आपलातून फलंदाजी राहिली आहे. निश्चितच अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. संघ निश्चितच दैसर या संघाला आपण पाहतोय. शूरवीर निघालेले आहेत. आपल्या रवाना होत आहेत असताना आपण पाहतोय चिखलोली ठाकूरपाडा संघ. गोलंदाजी मार्कर गोलंदाज हेमंत. शॉर्ट पिच बॉल आणि आपल्या स्टाईल काय अडवलेला आहे. या ठिकाणी खरोखरच कौतुक करेन मी क्षेत्ररक्षकाचा. असं वाटलं होतं सामना फिनिश करतोय की काय, परंतु त्या ठिकाणी मात्र 5 बॉल आणि 2 धाव्यांची गरज. इथे मात्र सामना संपवलाय आपल्या स्टाईलनं. ये तो पक्का लगता है, ये तो हर जगह पे जाके जाने वाला बंदा लगता है. चला मैदान खाली करायचं आहे. पाण्याची मागणी होते का? 3